लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। आपकी आवाज नहीं आ रही, हम मिलकर बोल सकते हैं हालेलुया, हालेलुया। आज की शाम परमेश्वर ने हम सबको एक साथ अपनी उपस्थिति में आने के लिए अनुग्रह दिया है। और आज स्पिरिचुअल फेलोशिप चर्च की एनिवर्सरी और बिशप साहब का बर्थडे, हम मिलकर एक साथ प्रभु की उपस्थिति में सेलिब्रेट करने के लिए एक साथ जमा हुए हैं। और मैं विश्वास करता हूं कि आज की शाम पृथ्वी के लोग एक साथ होंगे, स्वर्ग हमारे साथ होगा, स्वर्ग हमारे साथ होगा। क्या हम मिलके आमीन कह सकते हैं? मैं पास्टर विकास स्पिरिचुअल फेलोशिप का पास्टर होने के नाते आए हुए हर एक भाई बहन कलीसिया प्रिय सेवक को दिल से धन्यवाद और आपका स्वागत करता हूं। और मैं आपको आज की शाम कहना चाहता हूं कि परमेश्वर आपको आशीषित करने वाला है, परमेश्वर आपको आशीषित करने वाला है। आइए हम मिलके प्रार्थना में जाएंगे। हमारे बीच में बिशप दुप्ते जी हैं, मैं उनसे विनती करूंगा कि वो प्रार्थना करने में हमारी अगुवाई करें। प्रार्थना करूया। आमच्या जिवंत देव बापा, मी तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, कारण तू चांगला देव आहेस आणि प्रभू तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये तू महान कार्य करतोस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। प्रभू आजच्या या सायंकाळी आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ येतो। प्रभू तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो परमेश्वरा। स्पिरिच्युअल फेलोशिप चर्चच्या साठी परमेश्वरा मागील वर्षामध्ये तू त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळस आणि नवीन वर्षामध्ये पदार्पण करण्याकरिता तू या मंडळीला सहाय्य केलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो परमेश्वरा। त्याच प्रकारे आम्ही बिशप साहेबांच्या जीवनाबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभू। मागील वर्षांमध्ये त्यांना तू चांगल्या प्रकारे सांभाळस, तुझ्या सेवेमध्ये लोकांना पुढारी करण्याकरिता त्यांना तू सहाय्य पुरवलेलं आहेस, त्याबद्दल आभार मानतो। आणि एक नवीन वर्ष त्यांच्या जीवनामध्ये देऊन प्रभू तू त्यांना आशीर्वादित केलेला असताना आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आजची सायंकाळ आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित तू करावी। तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमची भेट घ्यावी, आमची सहभागिता आशीर्वादित करावी। आणि प्रभू आम्ही जो उत्सव आज या ठिकाणी करत आहोत, उत्साहानं करत असताना प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हा प्रत्येकाला असावं, याकरिता आम्ही प्रार्थना करतो। येणाऱ्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू, वेळेवरती पोहोचण्याकरिता आणि एकत्र सहभागिता घेऊन तुला धन्यवाद देण्याकरिता तू सहाय्याने मदत कर। होणारा प्रत्येक गोष्ट परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी व्हावी। स्तुती, आराधना, वचन, सहभागिता आणि परमेश्वरा सर्व गोष्टी तुला गौरव देणाऱ्या व्हाव्या, याकरिता आम्ही प्रार्थना करतो। आजचा संपूर्ण कार्यक्रम आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो आणि विनंती करतो प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू सहाय्य कर, चालव आणि मार्गदर्शन कर प्रभू देवा। सर्व काही तुझ्या गौरवासाठी व्हावं, याकरिता आम्ही हा समय, हा वेळ, हा कार्यक्रम तुझ्या हाती समर्पित करत ख्रिस्त येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक, आमेन। प्रभु हम आपको धन्यवाद देते हैं आज के ये दिन के लिए, ये समय के लिए। परमेश्वर आप हमारी हर एक बात को जानते हो और आपने हर एक चीज़ का, हर एक दिल का परमेश्वर आपने हम सब के लिए कुछ ना कुछ प्लान किया है और हमसे तू सेवा करके लेगा, ये हम विश्वास करते हैं। प्रभु फिर एक बार हम आज के ये दिन के लिए, ये समय के लिए आपकी स्तुति आराधना करने के लिए ये मौका दिया, इसलिए आपके नाम को हम धन्यवाद देते, आपकी स्तुति करते हैं और आगे का पूरा समय आपके हाथों में समर्पित करते हुए प्रभु यीशु मसीह के नाम से मांगता हूँ, सुन और ग्रहण कर, आमीन। यावेळी आमच्यामध्ये बिशप सावंत आहेत आणि ते पुढे येतील आणि केकसाठी प्रार्थना करूया। स्वर्गीय देवबापा, उत्तम मार्गदर्शन वचनाद्वारे केलंस, याबद्दल आभार मानतो देवबापा। आणि प्रत्येक जण या वचनाद्वारे आशीर्वादित झालेला आहोत देवबापा। आज तुझ्या दासाच्या वाढदिवसानिमित्ताने केप आम्ही कापत आहोत, ते केप मिळण्याची गोडी आहे, त्यांच्या जीवनात तुझ्या आशीर्वाद येऊ दे अशी प्रार्थना करतो। हा कार्यक्रम, हा बर्थडे आशीर्वादित केल्याबद्दल आभार मानतो, तुला धन्यवाद देतो। येशू ख्रिस्ताच्या गोड पवित्र मधुर नावाने मागतो, आमेन, आमेन।
यावेळेस अजून एक प्रार्थना आपण करणार आहोत आणि जितके देवाचे अभिषेक दास आहेत आपण सर्वजण मिळून बिशप शमुएल भिंगारदेव यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपले हात आपण त्याच्याकडे करूया की देवाने हे जे नवीन वर्ष त्यांच्या जीवनात त्याचप्रमाणे त्यांच्या चर्चच्या वर्धमान दिनानिमित्त आपण या ठिकाणी आहोत आणि प्रभू त्यांना आशीर्वाद करा म्हणून मी विनंती सर्व देवाचे दास आपण आपले हात त्यांच्याकडे करूया आणि त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. यावेळेस मी विनंती करतो पास्टर तारूच्याकडे त्यांनी देखील पुढे यायचं आहे आणि आपण सर्व मिळून प्रार्थना करू आणि प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि प्रभूची स्तुती करूया आणि आमच्यामध्ये तेजपाल अंकल आहेत ते प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, सैन्याचे यहोवा, आमच्या उद्धारका तारका, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो प्रभू. पास्टर भिंगारदेव यांच्याबद्दल आम्ही तुझं गौरव करतो दे बाप्पा. खरोखर प्रभू त्यांना जन्मल्या दिवसापासून तू आत्तापर्यंत सांभाळलंस आणि आजचा हा पवित्र दिवस त्यांच्या आयुष्याला जोडलास, याबद्दल तुझं गौरव करतो दे बाप्पा. तुला विनंती करतो परमेश्वरा, त्यांच्या जीवनामध्ये असे अनेक वाढदिवस होते दे बाप्पा. ते सुखाचे, समृद्धीचे, आशीर्वादाचे आणि आध्यात्मिक लाभाचे असे जाऊ दे देवा. तुझी कृपा त्यांच्यावरती होते प्रभू. त्याचप्रमाणे प्रभू पास्टर विकास दास यांच्याबद्दल आम्ही तुझं गौरव करतो प्रभू. आज त्यांनी महाराष्ट्रासाठी तुझं जे गौरव केलेलं आहे तू ऐकलेलं आहे दे बाप्पा. खरोखर आज महाराष्ट्र आशीर्वादित झालेलं आहे दे बाप्पा. तुझं गौरव होते प्रभू. तुझी स्तुती करतो प्रभू. तुझं वचन सांगतं बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने काम होईल. हो दे बाप्पा, तुझ्या आत्म्याचा वर्षावाज या ठिकाणी झालेला आहे दे बाप्पा. तुझ्या आत्म्याचा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे दे बाप्पा. तुझं गौरव करतो, तुझी स्तुती असो दे बाप्पा. इथून पुढचा वेळ समय तुझ्या हाती देत येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. सर्वप्रथम मी त्या जिवंत देवाला धन्यवाद देतो की प्रभूनं असं उत्तम वेळ आम्हा सर्वांसाठी दिली की आम्ही एकत्र येऊन देवाच्या दासासाठी प्रार्थना करावी. आणि देवाचं वचन जे सांगतं की आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा, आणि तो आनंद करण्याकरिता आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेले असताना प्रभूला धन्यवाद असो की प्रभूनं मागील या वर्षांमध्ये या मंडळीला सांभाळलं आणि त्याचप्रकारे बिशप भिंगारदेव साहेब यांना देखील प्रभूनं मागील वर्षामध्ये चांगल्या प्रकारे सांभाळून नवीन वर्षामध्ये पदार्पण करण्याकरिता मदत केली. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी देऊ इच्छितो. बायबलमध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं की अशा प्रकारची व्यक्ती आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या समाजामध्ये, देशामध्ये असणं गरजेचं आहे, जे आशीर्वाद खेचून आणणारी व्यक्ती असणं गरजेचं आहे. हालेलुया. बायबलमध्ये बऱ्याच लोकांविषयी सांगितलेलं आहे की ज्यांनी आशीर्वाद खेचून आणलेला आहे आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी, आणि अशा प्रकारचे लोक आपल्या समाजामध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्यापैकीच एक व्यक्ती म्हणजे बिशप शमुएल भिंगारदेव साहेब, जे सातत्यानं समाजाचा विचार करणारी व्यक्ती आहे. ज्या ज्या वेळेला त्यांच्या संगती संभाषण होतं, बोलणं होतं, त्यावेळेला एकच ध्यास त्यांचा असतो की नगरच्या पाळक लोकांना करता येईल. हालेलुया. पाडळे साहेबांनी ते ज्या ज्या वेळेला मला फोन करतात किंवा आम्ही ज्या ज्या वेळेला एकत्र असतो, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं देखील या ठिकाणी आल्यानंतर पहिली गोष्ट त्यांच्या तोंडातून तीच होती की आपल्याला पुढं काय करता येईल. हालेलुया. भविष्याचा आणि समाजाचा सातत्यानं विचार करणारी मंडळी फार कमी आहेत. प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी झटत असतो, इन्क्लुडिंग मी सुद्धा, की आपल्याला आपलं स्वतःचं अगोदर पाहणं गरजेचं आहे. माझं काय होईल याच्या विचारात आम्ही असतो. पण फार कमी लोक असे असतात की जे समाजाचं आणि आपल्या मंडळीचं, आपल्या लोकांचं कसं भलं होईल याचा विचार करत असतात. आणि त्यापैकीच एक आमचे भिंगारदेव साहेब आहेत, जे सातत्यानं फक्त नगर शहरापुरताच नाही परंतु संपूर्ण नगर जिल्ह्याच्या पाळक लोकांसाठी काय करता येईल हा विचार घेऊन पुढे चाललेले आहेत. आणि सातत्यानं वेगवेगळ्या लोकांसंगती त्याच गोष्टीनं ते बोलत असतात. आताच आपण काही वेळापूर्वी ऐकलं नगरसेवक साहेबांनी आणि जे पुढारी होते त्यांनी तेच सांगितलं की समाजासाठी काय करता येईल याचा प्रयत्न करणारा व्यक्ती आहे. आणि म्हणून आम्ही देवाला धन्यवाद देतो की अशा प्रकारची व्यक्ती आमच्यामध्ये आहे, जी सातत्यानं समाजाच्या भल्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि आमचं हे कर्तव्य आहे की त्यांच्याकरिता, त्यांच्या परिवाराकरिता आम्ही प्रार्थना करा. तुम्ही नोटीस केलं की नाही मला माहिती नाही, परंतु अर्ध्या रात्री तुम्ही त्यांना फोन करा, त्यांचा फोन स्विच ऑफ नसतो. बरेच जण आपला फोन स्विच ऑफ करून झोपी जातात. कधी कधी नको बाबा, काहीच कुणाचाच प्रश्न नको सोडवायचा,
आणि काहीच डिस्टर्बन्स नको म्हणून फोन स्विच ऑफ करून बरेच लोक झोपी जातात. परंतु हा असा व्यक्ती आहे किंवा अशी व्यक्तिमत्व आपल्यामध्ये देवानं दिलेली आहे की ज्यांचा फोन 24 तास चालू असतो. हालेलुया. तुम्ही कधीही फोन करा. कधी कधी मी 11, 12, 1, 2 वाजता फोन करतो आणि त्याही वेळेला बिशप साहेब उत्तर देतात. आणि त्यावेळेला मी त्यांना विचारतो की झोपले नाही का अजून, तर ते सांगतात नाही आत्ताच आलो, कुठल्या तरी कामावरून आत्ताच आलो. आणि अशा प्रकारची सातत्यानं आमच्या संगती उभा राहणारी व्यक्ती आमच्या समाजामध्ये आहे. त्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो, देवाचे आभार मानतो आणि त्यांच्यासाठी हीच प्रार्थना करतो की येणाऱ्या दिवसामध्ये देव त्यांचा अधिकतेनं उपयोग करून घ्यावा. आमचे नेवासेचे प्रकाश साहेब ज्यावेळेला बिशप साहेबांची एंट्री होत होती त्यावेळेला ते मोठ्यानं ओरडून एक घोषणा देत होते. आपण ऐकली की नाही माहिती नाही, परंतु फक्त जिल्ह्यासाठीच नाही परंतु महाराष्ट्रासाठी असलेला बुलंद आवाज. हालेलुया. महाराष्ट्रासाठी असलेला बुलंद आवाज हे त्यांचं घोषवाक्य होतं आणि त्याकडे माझं लक्ष होतं. आणि निश्चितच देव त्यांचा महाराष्ट्रासाठी, भारतासाठी अधिकतेनं आपल्या लोकांसाठी उपयोग करून घ्यावा आणि देवाचं गौरव त्यांच्याद्वारे, त्यांच्या परिवाराद्वारे होत राहावं आणि अधिक देवाचं कार्य या भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांच्याद्वारे वाढत राहावं. हीच शुभेच्छा त्यांना वाढदिवसानिमित्तानं मी देतो आणि देवबाप त्यांना आणि परिवाराला अधिक आशीर्वाद देव, मंडळीला अधिक आशीर्वाद देव, ही शुभेच्छा आपणा सर्वांना देत माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. प्रत्येकाला 2 शब्द बोलायला इच्छा आहे, पण आपले वक्ते इतके जबरदस्त आहे तर मग लवकर माईक सुटणार नाही. पण माझी विनंती आहे, तुम्हाला मी एक वेळ देतो, 1 मिनिटामध्ये तुम्ही शुभेच्छा द्याव्यात आणि पटपट माईक पास करावा. यावेळेस बिशप तानाजी पाडे आमचे वडील आहेत, ते बिशप साहेबांना शुभेच्छा देतील. प्रिय देवाच्या लोकांना आपण देवाला धन्यवाद देऊ प्रथम, कारण का आपला येशू आपल्यामध्ये आहे आणि आजचा आशीर्वाद त्याला देवाला दिला आहे. माझं चॅलेंज आहे, मी फार आवडतो बोलतो प्रियानो, माझा देव असण्याचा पक्का आहे. लक्षात ठेवा, तो आपल्यामध्ये आहे आणि येशूने त्यांना आत्मिक अभिषेक केलेला आहे. माझं चॅलेंज आहे. आणि एकच म्हणू इच्छितो प्रियानो, श्याम तुम्हाला माहीत आहे माझा मुलगा आहे, मला हे पटवून द्यायचं आहे. मला माहीत आहे त्यांच्या वडिलाची आम्ही दोघांनी सेवा केली आहे. मी कामाला होतो आणि ते पण इथे कामाला असताना आमचे संबंध आले प्रियानो. आणि देवाचे उपकार मानतो, केवळ प्रार्थनेचं फळ आहे. प्रार्थनेमुळे देवाने त्यांना हे बाळ दिलं. आपण टाळ्या वाजून प्रार्थना त्यांना मी आज या वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो की माझ्या कुटुंबाद्वारे, माझ्या चर्चद्वारे, माझ्या ट्रस्टद्वारे, माझ्या सर्व मंडळीद्वारे त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आमेन. बस थँक्यू. फार आभारी आहे. आमच्यामध्ये नंतर देवाचे दास सन्माननीय तेजपाल उजगरे सर आहेत, त्यांना मी पुढे बोलवतो आणि ते देखील हालेलुया. देवबापाची स्तुती असो, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. खरोखर बायबलचा इतिहास जर आपण पाहिला तर अनेक आपल्या समाजासाठी, लोकांसाठी परमेश्वराने कोणतरी वक्ते तयार करून दिले त्या टायमात. मोशे, दावीद आणि त्याच लेवलचा वक्ता आज आपल्याला दिलेला आहे परमेश्वराने, शमूएल भिंगारदिवे. याबद्दल मी प्रभूचं गौरव करतो आणि त्यांना आजच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. देवबाप त्यांचं सहाय्य करो, त्यांच्या जीवनात अजून खूप काम करून घेऊ त्यांच्याकडून. नगर जिल्ह्यासाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी काम करून घेऊ अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. देवबाप तुमचं सहाय्य करो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या सर्वांच्या परिचयाचे आहेत ते आणि फक्त शुभेच्छा द्या आणि देवाचं गौरव. यावेळेस बिशप सावंत अंकल आमच्यामध्ये ते पुढे येतील. आणि 7 जानेवारी 2001 या दिवशी मी पुणे जिल्हा पोलीस दलातून अहमदनगर जिल्हा पोलीसमध्ये आलो. माझी बदली झाली. तेव्हापासून शामराव लहान होते माझ्यासमोर, पण त्यांचे वडील उद्धम आम्ही दोघांनी अशी गाडी लोणार गाडी होती आमच्याकडे. डोळा बसता येत नव्हतं आणि असे खेड्यात जाऊन देवाचं स्वार्थ सांगितली. आज मी देवाच्या दासाबद्दल आभार मानतो. झालं 81 सालापासून त्यांचे माझे आत्मिक संबंध आहे. मला अभिमान आहे. त्याच्याद्वारे जे काम देव करत आहे ते प्रशंसनीय आहे. देवा उद्धवून द्यावा. आज देव त्यांना आशीर्वाद देव. आम्ही आमच्यामध्ये कळकुंबे साहेब आहेत आणि त्यांना देखील मी विनंती करतो त्यांनी
प्रभूला धन्यवाद असो. परमेश्वराचा अभिषेक्त दास आमच्या बाळक वर्गासाठी खंबीर नेतृत्व, आशीर्वादित नेतृत्व असलेले असे आमचे बिशप सॅम्युएल सर, त्यांना ह्या बुथ हॉस्पिटलतर्फे, आमच्या सर्व स्टाफ आणि माझ्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरोखर त्यांनी जे छोटंसं रोपटं जे रोवलेलं होतं ते आता खूप मोठं होत चाललेलं आहे आणि आम्हा सर्वांच्या ह्याच इच्छा असेल की परमेश्वर त्यांना अधिक त्यांचा उपयोग करून घेऊ आणि अधिक त्यांना आशीर्वादित करू. आमेन. आमच्यामध्ये रूपसिंग दादा आहेत आणि ते देखील 2 शब्द बोलतील. आज चर्चचा वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आमचे बिशप शॅम्युएल भिंगारदेवे यांचा वाढदिवस आहे, त्यांना पण मी माझ्या कुटुंबातर्फे आणि हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून देशाची, राज्याची आणि शहराची उत्तम सेवा घडो. आमच्यामध्ये ओहोळ पालक साहेब आहेत, ते 2 शब्द बोलतील. परमेश्वराला धन्यवाद देतो. आपल्यामध्ये सुंदरसं व्यक्तिमत्व आहे शॅम्युएल भिंगारदेवे आणि त्यांचं जर एकंदर काम जर आपण बघितलं तर काम एकदम उत्कृष्ट आहे. आपली कुठलीही समस्या असू द्या, आपले कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, त्यांना फोनवर जरी सांगितलं तरी ते सुटले जातात. आणि या व्यक्तीसाठी मी परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करतो की देवाने त्यांना चांगलं आरोग्य द्यावं आणि समाजासाठी काम करण्यासाठी परमेश्वराने त्यांचं आयुष्य वाढवून द्यावं. यांनो, परमेश्वराकडे आपण सर्वजण त्यांच्यासाठी नतमस्तक होऊया. धन्यवाद. आमच्यामध्ये पास्टर तारू चक्रधर आहेत, त्यांना मी विनंती करतो त्यांनी पुढे यावं. आणि देवाला धन्यवाद असो. आज माझे मित्र बिशप शॅम्युएल भिंगारदिवे साहेब यांचा जन्मदिवस आणि चर्चचा वर्धापन दिन आणि हा दुग्ध शर्करा योग आहे. दोघांचेही वाढदिवस एकाच दिवशी आलेले आहेत. देवाला धन्यवाद देतो. आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये राजकीय क्षेत्रात फार कमी लोक आहेत. आपला समाज राजकीय क्षेत्रापासून फार दूर आहे. देवाला धन्यवाद असो. आपल्यामधूनच देवाने बिशप शॅम्युएल भिंगारदिवे यांना निवडलेला आहे. समाजाचा विकास करण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी, समाजाचं नेतृत्व करण्यासाठी देवाने या दासाला आपल्यामध्ये ठेवलेला आहे. माझी विनंती असेल, या दासासाठी आपल्या सर्वांनी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी आणि त्यांच्या मागं खंबीरपणे आपण सर्वांनी उभं राहावं अशी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे. पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाकडून, बिलिव्हर्स फेलोशिप चर्चकडून, आमच्या सर्व कमिटी मेंबर्सकडून आपल्या सर्वांना चर्च वर्धापन दिनाच्या आणि बिशप शॅम्युएल भिंगारदिवे यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहे. देवबाप त्यांना दीर्घायुष्य देव, उत्तम आरोग्य देव आणि अनेक आत्मे जिंकण्यासाठी देव येणाऱ्या दिवसात त्यांना उपयोगात आणो. गॉड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू पालक साहेब. आणि यावेळेस काकडे साहेब आहेत आपल्यामध्ये, ते पुढे येतील आणि 2 शब्द बोलतील. प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो, त्याचे उपकार स्मरण करतो, कारण या आजचा हा दिवस बिशप साहेबांच्या जीवनामध्ये त्याने दिला आणि सुंदरशी आपल्या सर्वांची सहभागिता घडवून आणली. प्रियांनो, गेल्या 10 वर्षापूर्वी एक दिवटणीवर ठेवलेला दिवा चमकला, त्याप्रमाणे मी बिशप शॅम्युएल भिंगारदिवे यांच्याकडे अट्रॅक्ट झालो. प्रियांनो, आमची पूर्वीची कधी ओळख नव्हती, काय नव्हती, परंतु त्यांच्या कार्यामधून ती ओळख दिसून आली. त्यांच्या धडाडीच्या कामामधून प्रभू परमेश्वराने त्यांना मला दाखवून दिलं आणि प्रियांनो, त्यांची माझी ओळख झाली. प्रियांनो, ही प्रभू येशू ख्रिस्तामधली जी सहभागिता ही प्रभू परमेश्वराने घडवून आणलेली आहे. एक उत्कृष्ट नेतृत्व ख्रिस्ती समाजाला त्यांच्याद्वारे लाभलेलं आहे. अनेक प्रकारची कामं त्यांनी त्यांच्या
बुद्धिचातुर्याच्या द्वारे केलेले आहेत प्रियांनो. खरोखर प्रभू परमेश्वर त्यांना आशीर्वादित करो अशी मी आजच्या दिवशी प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. पास्टर प्रकाश चकनारायण आहेत, नेवासा पास्टर फेलोशिप अध्यक्ष. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आज वर्धापन दिन आहे चर्चचा आणि आम्ही आमच्या रोजच्या पाठच्या प्रार्थनेमध्ये आम्ही प्रार्थना करतो. तसं चर्च भरलेला आहे. मी बऱ्याच वेळेस दास पास्टरांना पण बोललो, बिशप साहेबांना पण बोललो, या ठिकाणी मोठं सेट करा. हालेलुया. कारण येत्या दिवसामध्ये ही संपूर्ण जागा लोकांनी भरली जाणार आहे. हालेलुया. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, बिशप साहेबांचा पण आज वाढदिवस आहे आणि त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर भरपूर काही आहे, पण एकच किस्सा सांगन. मागील दिवसामध्ये 2-3 महिन्यापूर्वी एक आमच्या पास्टरांनी एक जागा घेतली होती आणि त्या व्यक्तीला 5 लाख रुपये दिले, पण तो व्यक्ती काय जागा त्यांना नावावर करून देत नव्हता. अनेक अडचणी आल्या. बिशप साहेबाला आलो, त्यांना भेटलो, म्हणलं पाळक साहेब असा झाला आहे. बिशप साहेब एकच शब्द बोलले, त्याला जीव लावा. आणि समोरच्या व्यक्तीला पास्टर शाहरुख पाठांनी मी असा जीव लावला, त्याने 2 दिवसामध्ये ती जागा त्यांच्या नावावर करून दिली. असं नेतृत्व, बुलंद आवाज नगर जिल्ह्याचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची आन बान शान आणि आपल्या ख्रिस्ती समाजाचा बुलंद आवाज, आधारस्तंभ असे आमचे बिशप साहेब शमेल भिंगारदेव साहेबांना नेवासा तालुका पास्टर फेलोशिप तर्फे आणि संपूर्ण चक्रनारायण परिवारातर्फे हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा देतो. ओके सर प्लीज. हॅलो. मी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानतोय की तुम्ही तुमचा मनाचा बांध अजून सोडला. थँक्यू व्हेरी मच. आणि आपल्याला तुमच्या ह्या दोन्ही कार्यक्रमाच्या शुभेच्छा. दरवर्षी असाच कार्यक्रम व्हावा ही अपेक्षा. थँक्यू. व्हेरी गुड. खूप जोरात टाळ्या वाजूया आपण. जास्त बोलणार आहे, परंतु खरोखर अहमदनगर डिस्ट्रिक्ट रेव्हरंड पास्टर असोसिएशनच्या सर्व कमिटीच्या वतीने आम्ही सर्वजण बिशप साहेबांना आणि त्यांच्या चर्चच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही शुभेच्छा देत आहोत. आपण टाळ्या वाजवून या शुभेच्छा त्यांना देत आहोत. यस. यावेळेस मी आपल्या सर्वांना फक्त 2 मिनटं आभार मानण्यासाठी या ठिकाणी उभा आहे की आजचं जे काही नियोजन आहे सर्व हे आपल्या ख्रिस्ती समाज मंदिर स्पिरिच्युअल फेलोशिप चर्चच्या वतीनं चर्चमधील सर्व फॅमिलीज, सर्व बंधू भगिनींनी आजचं हे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आपण देखील टाळ्या वाजवून आभार मानूया की चर्चचा वर्धापन दिन. प्रियानो, मी आपल्याला सांगू इच्छितो, 5 वर्षामध्ये चर्च 30 फूट होतं, ते मागे आणखी 20 फूट वाढलं. पुन्हा इकडं 15 फूट वाढलं, 15 बाय 50 आणखी वाढलं. आणि ज्यावेळेस ते काम चालू होतं त्यावेळेस आमचं ठरलं होतं की बा ख्रिसमसपर्यंत काम आटपून आपण चर्चचं उद्घाटन करूया. परंतु जो ठेकेदार होता त्याचा भाऊ वारला आणि त्याच्यामुळं काम जवळजवळ 15-20 दिवस बंद पडलं. त्यानंतर प्रियानो, काम असं ठरलं की 26 जानेवारीला ओपनिंग करू. आणि मग 26 जानेवारीच्या वेळेस आम्ही पाहिलं तर कलर चालू होता, फरशा बसवण्याचं आणि कलरचं काम चालू होतं. मग सगळी मंडळी म्हटली असं करू ना पाळक साहेब. म्हटलं बोला. म्हणे आपण तुमच्या वाढदिवसाच्या दिवशीच 7 फेब्रुवारीला चर्च आपण ओपनिंग करू ना. जे वाढवलंय सगळं, तर मग आपण असं करू, चर्चचा वाढदिवस आणि तुमचा वाढदिवस आपल्याला नेहमीच संगती करता येईल. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी मागच्या वर्षीपासनं चर्चचा बड्डे आणि माझा बड्डे या सर्व स्पिरिच्युअल फेलोशिप चर्चच्या जितके सर्व सभासद आहेत, कुटुंब आहेत, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि सगळ्यांना अहमदनगर डिस्ट्रिक्ट रेव्हरंड पास्टर असोसिएशनमधील असलेले आमचे सर्व वरिष्ठगण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो, सर्व सिनियर पास्टर्स, त्याचप्रकारे सर्व या ठिकाणी असणारे पालकवर्ग जे आमच्यावर प्रीती आणि प्रेम करतात, जे आज या ठिकाणी हजर आहेत, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की आपण सर्वजण आज या ठिकाणी आलात. आणि
मोठ्या प्रमाणामध्ये येऊन शुभेच्छा मला दिल्यात आणि उपस्थिती आपली दाखवली, त्याबद्दल मी मनापासून आपले या ठिकाणी आभार मानतो. परमेश्वराला मी धन्यवाद देतो की खरोखर ही जी काही प्रियानो या ठिकाणामध्ये मोठी वास्तू उभा झालेली आहे, मोठं कंपाऊंड आणि मोठी जागा परमेश्वराने दिलेली आहे. आणि माझे सहकारी, माझे जावईच पास्टर विकासदासच्या यांच्या रूपानं परमेश्वराने या चर्चला जिल्ह्याची जबाबदारी मी बघत असताना पालकांची देखील जी जबाबदारी आहे पास्टर विकासदास पाहत आहेत, मी देखील पाहत आहे. आणि निश्चितच या सगळ्या गोष्टींमुळं, या सगळ्या ज्या चर्चच्या वाढीमुळं देवाला मी धन्यवाद देतो की खरोखर देव त्याचं काम करत आहे. आणि आज सुंदरसं वचन देखील त्यांनी या ठिकाणी विदित केलेलं आहे. सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पालखी मला विनंती आणि पुढे यावं. यावेळेस एक प्रार्थना आपण करूया. आणि मी विनंती करतो, आमच्यामध्ये पास्टर बनकर आहेत, त्यांना विनंती आहे त्यांनी पुढे यावं आणि यावेळेस प्रार्थना करावी. आणि नंतर मग आपण सर्वजण प्रभूला धन्यवाद देऊया. आपण सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. ओके, आपण प्रे करू. सर्व नेत्र बंद करू, आपले हात त्यांच्याकडे करूया. थँक्यू लॉर्ड, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू. अब्बा तू इथं आहे, तुझं प्रेझन्स इथं आहे आणि तुझ्या प्रेझन्सद्वारे तू त्यांना प्रकाशमय करत आहे म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि थँक्यू जो अनुग्रह त्यांच्यावर तो ठेवला पित्या. आम्ही प्रार्थना करतो का अजूनही तुझा अनुग्रह त्यांच्यावर वाढू दे पित्या आणि त्या दिवसात अधिक मोठं कार्य होऊ दे आणि प्रभू तुला महिमा होऊ दे. शारीरिक त्यांना चांगलं आरोग्य दे, अजून त्यांची आध्यात्मिक उन्नती कर, त्याचं समर्पण वाढव पित्या आणि त्यांच्या कुटुंबातून तुझी महिमा होऊ दे. या पूर्ण कुटुंबावर तुझा अनुग्रह स्वीकारतो, यांना ब्लेस कर आणि तुला गौरव मिळवू दे. आणि जे काही हे चर्च तुझ्या गौरव तू उभं केलं पित्या हे अजून वाढू दे परमेश्वर. याद्वारे अनेक लोकांना प्रकाश भेटू दे, जीवनाचा मार्ग कळू दे आणि प्रभू तुला महिमा होऊ दे. या चर्चच्या विरोधातून, इव्हन पास्टरांच्या विरोधातून सर्व सैतानाचं कार्य, अडखण बंधन आम्ही प्रभू येशूच्या नावाने बांधून नाश करतो आणि प्रभू तुझा अनुग्रह आम्ही स्वीकारतो. तू ब्लेस कर, तुझे एंजलचं प्रोटेक्शन त्याच्यावर असू दे आणि प्रभू तुला महिमा मिळू दे. सर्व गौरव तुला देऊन केली प्रार्थना प्रभू येशू नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रभूने शिकवली प्रार्थना म्हणूया आणि नंतर मग वेळ जाणार केक भरवण्यामध्ये म्हणून आपण प्रभूने शिकवली प्रार्थना म्हणूया. आणि बिशप तानाजी पाडळे आमचे वडील हे शेवटचा आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जशी आम्ही आमच्या ऋणी आसरून सोडले आहे तसेच तो आमची ऋणी आम्हास सोडीव आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्यात सहभागितून शांती इथं बसल्या प्रत्येक निवडले प्रिय लेकराबरोबर, पास्टर शॅम्युएल भिंगार देवे त्यांच्या कुटुंबाबरोबर, त्यांच्याबरोबर आणि सर्व मंडळीबरोबर, सर्व सेवकाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.
यस वेरी गुड, बहुत बढ़िया। जल्दी जल्दी ये जल्लोष कायम रहना चाहिए, हा आनंद कायमचा ठेवा। नेहमी आपल्या पालकाला उचलून धरा आणि आपल्या पालकासाठी नेहमी आवाज दिल्यावर तयार राहा। आणि पालकांना विनंती, आपल्या तरुणा देखील अशाच प्रकारे तयार ठेवा। प्रेज द लॉर्ड। या 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 काही समोर बघा, काही समोर बघा, काही समोर बघा। फ्रेम खाली घ्या ना, फ्रेम फ्रेम थोडा खाली घ्या। यस, ब्लेसिंग मिनिस्ट्री आणि मॅरेज ब्युरो, आशिष मॅरेज ब्युरो, पास्टर सुमंत सोनोने, धडाडीचे कार्यकर्ते आणि अहमदनगर डिस्ट्रिक्ट प्रिस्ट असोसिएशनचे संघटक यांच्या चर्च तर्फे आम्ही त्यांना बिशप साहेब हार्दिक शुभेच्छा देत आहोत। यस, येता येईल तुम्हाला वरती, हात धरा माझा। यस, बिंदास या, आता पुढे देणार नाही तुम्हाला मी। व्हेरी गुड, व्हेरी गुड। जेवण की तर ठीक आहे, एकदम तरुण तरुण रक्त आहे। सगळे इकडे बघा। सत्कार चालू आहेत किंवा ज्यांना बिशप साहेब भेटायचं तुम्ही भेटू शकता। जर आपलं जेवण झालं असेल, काही लोक जेवायला बसले आणि जेवण झालं तुम्ही त्यांना भेटू शकता। प्रत्येकाने जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी बिशप साहेबांची विनंती आहे। लेकरांनो, फुगे घ्या परंतु फोडू नका। पाणी पिण्यासाठी पाणी आतमध्ये ठेवलेलं आहे, भरपूर पाणी प्या पण वेस्ट करू नका। जेवण घेताना देखील आपल्याला जेवढं लागेल तेवढं जेवण घ्या, वेस्ट करू नका, कारण यासाठी फार महत्व आहे। जेवण आपण त्याचा स्वाद घ्यावा। गाडीसोबत पाळक साहेब या ना, समोर वरती या ना, वरती या। यावेळेस भिंगार सुवार्ता प्रवर्धन सेवा संघाचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना विनंती करून त्यांनी पुढे यावं आणि बिशप साहेबांचं बुके देऊन स्वागत करावं। यावेळेस सुवार्ता प्रसार सेवा संघ भिंगार चर्च च्या वतीने आम्ही बिशप साहेब सत्कार करत आहोत। समोर बघत राहा, हसत राहा।
डान्स करावा. युथ स्पॅस निमळ चर्चचं युथ आहे, ते पुढे येतील आणि बिशप साहेबांच्या ठिकाणी सत्कार करणार आहेत. काही समोर बघा. अरे बाबा आम्हाला पाहिजे इकडे बघा. नाही यावेळेस इकडे बघा. 1 मिनिट मला सगळं इकडे बघा. इकडं आपला हक्कच आता मागावं लागणार. कॅमेरा बघा इकडं. कॅमेरा बघा. यावेळेस नेवासा पास्टर फेलोशिप जो ग्रुप आहे ते बिशप साहेबांचं स्वागत करत आहे. त्यांनी लवकर यावं, नाव घेण्याची वेळ येऊ देऊ नका. शाहरुख पास्टर अपने फौज को लेके आ जाओ. नेवासा पास्टर फेलोशिप वरती येत आहे आणि ते स्वागत करत आहे. यांना असं वाटतं मी नेवाशून आलो, त्यांनी पुढे यायचं आहे. बरीच गँग आली आहे. काही जण पलीकडे जा ना, पलीकडनं पण जा आणि थोडं स्प्रेड व्हा. ऐका ना सर, सांगा म्हणजे तुम्हाला फोटो चांगले येतील. येस. अरे हे तर हातच ओळखले बाबा. इकडे बघा सर. याचा फोटो पेपर झाल्यावर का मागच्या जर आपल्याला सत्कार करायचा आहे बिशप साहेबांचा तो वेळ आहे. सर समोर बघा. फोटो आमचे वडील सगळ्यांना हा सर समोर बघा. भरपूर जेवण करा, भरपूर आनंद घ्या, जेवणाचा स्वाद घ्या. अजून मला स्टॅमिना खाल्यापासून मोठे घ्यायची. बिशप साहेब स्टेजवर आहेत. जर आपल्याला भेटायचं आहे तुम्ही भेटू शकता. नंतर ते खाली आल्यानंतर परत त्यांना वर बोलवणार नाही आम्ही. पटपट ज्यांना भेटायचंय त्यांनी भेटून घ्या. येस. बिशप साहेब स्टेजवर आहे. ज्यांना भेटायचं त्यांनी भेटून घ्या. ते खाली उतरल्यानंतर परत बोलवता येणार नाही. हा इकडे बघा. ओके. भेटून
यास जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका ही नम्र विनंती. साहेबांचं स्वागत करत आहे. काढून दे सांगायचं कोणाला जाऊन हो झाले का मास्टर साहेब हो